नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा कमेंट येत असतात की सर तुम्ही जे ह्या किमती सांगतात नाण्यांच्या व नोटांच्या, याचं काही अधिकृत असं गव्हर्नमेंटचं काही पुस्तक आहे का? खरं तर याला कुठलीही गव्हर्नमेंटचं अधिकृत अशी नोंदणी वगैरे किंवा पुस्तक वगैरे नाहीये, परंतु कॉइन कलेक्टरच्या नजरेमध्ये एक नाण्यांचं पुस्तक तयार केलेलं असतं, जे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय असावं या पार्सलमध्ये हा व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केला होता आणि बऱ्याच लोकांच्या मनामधली शंका दूर केली की आपण ह्या किमती मनाने सांगत नाहीत। मित्रांनो, दिवसेंदिवस या कॉइनच्या आणि नोटांच्या किमती वाढत जात आहेत। इन्व्हेस्टमेंट म्हणून या म्हणजे छंदाकडे पाहिलं तर कुठल्याही पद्धतीनं हे वावगं ठरणार नाही। 2017 साली पुणे या ठिकाणी ज्यावेळेस एक्झिबिशन झालं होतं सोनल हॉलला, त्या ठिकाणी मी गेलो होतो। माझ्याकडे एक कॉइन होता लोकमान्य टिळकजी यांचा, तर तो कॉइन 2017ला मी 1700 रुपयांना विकला होता। अगदी 5 रुपयाचे 1700 रुपये मिळतात या आनंदात खूप आनंद झाला आणि तो कॉइन मी त्यावेळेस विकून टाकला। खरं तर कॉइन कलेक्शनमध्ये विकण्यापेक्षा जपण्याला फार महत्त्व असतं, परंतु तरीही तो कॉइन मी विकला। आज त्या कॉइनची किंमत 2025 मध्ये तोच कॉइन आज 2017चा कॉइन 1700 रुपयाला विकलेला तो आज 12,000 ते 17,000च्या दरम्यान आहे। एक 5 रुपयाचं नाणं जर 12,000 ते 17,000 रुपये मिळून देऊ शकतं, तर निश्चितच मला या ठिकाणी सांगावंच वाटेल की कॉइन आपण विकण्यापेक्षा ते जपले पाहिजेत। तर मित्रांनो, माझ्याकडे एक कॉइन नव्हता आणि मला तर त्या कॉइन विषयी व्हिडिओ तर बनवायचा होता। मला सुद्धा एका कॉइन कलेक्टरकडून पश्चिम बंगाल कोलकात्यामधून एक कॉइन मला मागून घ्यावा लागला। तर तो कोणतं नाणं आहे आणि ते माझ्या संग्रहामध्ये होतं, परंतु ते माझ्याकडून चुकून विकलं गेलं, तर ते कोणतं नाणं आहे आणि ते नाणं मी मागवलेलं आहे त्याचं पार्सलचं आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलला के कॉइन कलेक्टर या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपल्या के कॉइन कलेक्टर या आपल्या संग्रहामध्ये एका नवीन नाण्याची आज या ठिकाणी आपल्या ऍड होणार आहे। ते नाणं कोणतं आहे, त्याचं सध्याचं व्हॅल्युएशन काय आहे, ते आपण कुठून पार्सल मागवलंय आणि ते पार्सलचं आपल्याला अनबॉक्सिंग या व्हिडिओमध्ये करायचं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल कोलकात्याहून आपलं पार्सल या ठिकाणी आलेलं आहे आणि माझ्या संग्रहामध्ये असं कोणतं नाणं नव्हतं की जे मला पाहिजे होतं, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण मित्रांनो या पार्सलची सुरुवातीला अनबॉक्सिंग करूया। ते नाणं कोणतं आहे, आपल्या कलेक्शनसाठी त्याची खरेदी का करावं लागली। बऱ्याचदा संचय करणं आणि संग्रह करणं या दोन शब्दांमध्ये फार डिफरन्स आहे। संचय म्हणजे तो व्यवसाय झाला, संग्रह हा छंद झाला। ज्यावेळेस कॉइन कलेक्टर्स त्या ठिकाणी खरेदीला जातात त्यावेळेस स्टॉलवाल्यांकडे एक नाणं कितीतरी प्रमाणामध्ये असतं, ते संचय आणि व्यवसायामध्ये मोडतं आणि आपण एक नाणं आपल्या संग्रहामध्ये असावं यासाठी आपण खूप प्रयत्न करतो। हा छंद झाला, हा संग्रह झाला। तर हा आपण या ठिकाणी आपल्या संग्रहासाठी माझे एक मित्र आहेत कोलकाता पश्चिम बंगालमध्ये, त्यांच्याकडनं हे नाणं आपण या ठिकाणी विकत घेतलेलं आहे। तर हे नाणं कोणतं आहे, काय आहे, आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण पाहू शकता, अतिशय सुंदर असं पॅकिंग, सुरक्षित असं पॅकिंग त्या ठिकाणी नाण्याला त्यांनी केलेलं आहे। असं तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीनं अतिशय सुंदर पॅकिंगमध्ये काळजीपूर्वक त्यांनी आपल्याला हा कॉइन पाठवलेला आहे। हा कॉइन, याचं मेटल, याचं इयर आणि हा सध्याच्या काळामध्ये एक 5 रुपयाचं नाणं एवढं का महाग झालंय हे आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो पाहू शकता, अतिशय सुंदर अशी गोल कॅप्सूल या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कॅप्सूलमध्ये हे नाणं दिलेलं आहे। तर हा व्हिडिओ जर आपण एकत्र केला आणि एकत्र माहिती सांगितली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्यामुळे आपण ह्या व्हिडिओचे 2 पार्ट्स बनवत आहोत।
आज आपण फक्त अनबॉक्सिंग केलंय. या नाण्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओ देणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला के कॉइन कलेक्टरचे व्हिडिओ कसे वाटतात? ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती हे स्लोगन घेऊन आपण प्रामाणिकपणे महाराष्ट्रामध्ये काम करतो आहोत आणि ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती सांगून लोकांचे जे होणारे फ्रॉड आहेत ते टाळण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओचा दुसरा भाग, ज्या नाण्याची आपल्याला माहिती सांगायची, तो पाहायला नक्की विसरू नका. आपण हा व्हिडिओ स्किप न करता पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा विनंती आहे की जर के कॉइन कलेक्टरला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा. धन्यवाद.